बिंदू मला धमकी देऊन जाते ही. तेवढा त्रास झालाय ना, आता बघच तुझं काय करते पारू. हॅलो. हा पॅरो मॅडम नमस्कार. हो त्या तुम्ही भाज्या सांगितल्या होत्यात ना, त्या लिस्ट प्रमाणे पाठवले, त्या जरा एकदा बघून घ्या. हे बघा दादा, तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुमच्याकडनं भाजीपाला घेतोय, पण मी आत्ता सांगून ठेवते तुम्हाला, आमच्याकडे ज्या भाज्या पाठवाल त्या एकदम ताज्या फ्रेश पाहिजेत. भाज्या इकडे आल्यानंतर आम्ही तपासून बघू, जर का भाज्या चांगल्या नसतील तर तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा. त्यापुढे आम्ही एखाद्या शेतकऱ्यांकडनं भाजीपाला विकत घेऊ, जास्तीचे पैसे देऊ त्यांना. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मला कामामध्ये हलगर्जीपणा चालणार नाही. फसवा फसवी तर अजिबात नकोय. हो नाही नाही मॅडम, मी फसवायचा धंदा करतच नाही. हो आमचा खानदानी व्यवसाय आहे, त्यामुळे आमच्याकडून अशी चूक होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका मॅडम, मी तुम्हाला सगळा फ्रेश भाजीपाला दिलाय. ठीक आहे, पुन्हा काही लागलं तर मी नक्की कळवेन. थँक्यू. पहिल्या पारू अगदी सेम तुझ्यासारखी आहे ना. म्हणजे बिझनेस करताना तुझी अधिकारवाणी आपुलकी सांभाळलीस, सेम तोच गुण दिसतोय मला पारूमध्ये. काय दामिनी, तुला पण पारूमध्ये अहिल्या दिसली ना? हो अगदीच से. दामिनी, तुला मिळालेली शिक्षा कमी आहे वाटतं. पुन्हा आता तू स्वतःच तुझ्या शिक्षेत 2 दिवस वाढवून घेतलेस. आता आजपासून पुढचे 20 दिवस तू काही बोलायचं नाहीयेस, कळलं? अहिल्या, तू कितीही नाकारलंस तरी खरंच काही म्हण, पारूमध्ये तुझी झलक दिसली आज. अहिल्या,